लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी सर्वत्र फिरत असते, म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची सेवा करून लक्ष्मीला आपल्या घरी बोलवायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशी पूजा केल्यामुळे घरात धनसंपत्ती कधीही कमी पडत नाही आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा आपल्या घरावर राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज मी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की लक्ष्मीपूजन 12 तारखेला 12 नोव्हेंबरला रविवार आहे आणि त्या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे, अगदी सोपी पूजा मांडणी आणि पूजेमध्ये आवश्यक योग्य पद्धतीने आपल्याला सोप्यात सोपी पूजा कशी करायची आहे आणि यासोबतच लक्ष्मीपूजनला आपल्याला कुठल्या प्रभावी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाचा पूर्ण फळ मिळेल, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे ते दाखवते आणि त्यानंतर शुभ मुहूर्त काय आहे, सेवा कुठल्या करायच्या आहे, त्या सेवेचं काय काय आपल्याला फळ मिळतं याबद्दलची माहिती देईल. तर सगळ्यात पहिले आपण पूजा मांडणी कशी करायची आहे ते पटकन बघून घेऊया. तर मी तुम्हाला अगदी इन शॉर्टमध्ये पटकन सांगते की आपल्याला पूजेला साहित्य काय काय लागणार आहे. पूजेसाठी साहित्य आपल्याला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले शक्यतो पांढरी, जास्वंदीची, पांढरी शेवंती, कण्हेर, झेंडू हे फुले असावी. त्यानंतर तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, पाण्याचा तांब्या आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी, साळीच्या लाया, बत्ताशे, गूळ धने यांचा नैवेद्य आणि फराळाचा नैवेद्य. तर या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहे. यासोबतच तुम्हाला इथे ज्या देवांच्या मूर्ती दिसत आहे हे सगळं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले मी इथे चौरंग घेतलेला आहे आणि त्याच्यावर वस्त्र अंथरलेलं आहे. आपल्याला याच्यासमोर पण अजून एक पाट किंवा चौरंग लागेल, कारण तुम्हाला माहिती लक्ष्मीपूजनाची पूजा जी आहे आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं असतं. तर त्यामुळे थोडासा मोठा चौरंग किंवा 2 चौरंग, एक चौरंग आणि एक पाट तुम्ही ठेवलं तरी हरकत नाही आहे. ठीक आहे. आता मी सगळ्यात पहिले दिवा लावून घेतला आहे, अगरबत्ती लावून घेतली. कुठले पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो. आणि लक्ष्मीपूजनाला तुम्ही एक काम करू शकता, पाहिजे तेवढ्या जास्त पणत्या ज्या आहे त्या तुम्ही आजूबाजूला लावा, कारण लक्ष्मीपूजनाला आपण आपलं घर जे आहे दिव्यांनी पणत्यांनी उजळून टाकत असतो. तर पूजा मांडणी बघा शक्यतो संध्याकाळी 5:30 नंतर करतात. शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे बघा, मी इथे हा पण शिराई म्हणतो किंवा झाडू, आपल्याला जो आपण झाडू वापरतो तो सुद्धा आणायचा आहे आणि तो पण या पूजेमध्ये तुम्ही मागच्या साईडला आडवा ठेवला तो तरी चालेल. आता इथे मी पूजेमध्ये तुम्हाला ही शिराई ठेवून दाखवते. तर या शिराईवर सगळ्यात पहिले आपल्याला खाली हळद आणि कुंकुने स्वस्तिक काढायचं आहे. हळद आणि कुंकुने इथे पाटावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक व्यवस्थित काढा, त्याच्यामध्ये 4 थेंब द्या. बाजूला 2 रेषा पण काढायच्या आहे आणि त्यावर आपल्याला ही केरसुनी किंवा शिराई किंवा झाडू आपण जे म्हणतो तर ते ठेवायचं आहे आणि या केरसुनीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर या चौरंगाच्या डाव्या बाजूला, ठीक आहे, तर आपल्याला चौरंगाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्यासमोर हे बघा इथे 2 विड्याचे खाली जोडपान घेतलेले आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती आणि श्रीयंत्र आहे. तर हे श्रीयंत्र आहे, त्यावर मी कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला लक्ष्मीनारायणाचा फोटो, त्याच्यानंतर बघा चौरंगाच्या डाव्या बाजूला, आता सेल्फी कॅमेरामध्ये मी शूट करते त्यामुळे मला सांगता नाही येणार की तुम्हाला सरळ कसं दिसतंय. चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती, विड्याचे खाली 2 जोडपान घेतले. इथे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. त्यानंतर हे गजांत लक्ष्मी म्हणजे हत्ती जे आहे तर ते मी ठेवलेले आहे. लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय अशा कवड्या मी लक्ष्मी मातेजवळ नेहमी ठेवत असते. त्यानंतर लक्ष्मी मातेचं आसन म्हणजे श्रीयंत्र, तर हे ठेवलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे कुबेर देवतांचा फोटो आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर नक्की ठेवा, नसेल तर सुपारी स्वरूपात जे आपण कोजागिरी पौर्णिमेला सुपारी वापरल्या होत्या कुबेर देवतांसाठी ती वापरू शकतात. तर ती नसेल तर नवीन पण घेऊ शकतात. तर कुबेर देवतांचा फोटो आहे. त्यानंतर इथे कुबेर यंत्र मी ठेवलेलं आहे विड्याच्या पानांवर. आता यानंतर आपल्याला इथे थोडीशी जागा ठेवा. इथे आपल्याला बरेचसे नैवेद्य जे आहे, नैवेद्य म्हणजे नारळ, गूळ, धने, फळे, त्यानंतर आपला जो स्वयंपाक असेल तर ते ठेवायचं आहे. यासोबतच आपल्याला तुमच्या कुलदेवीचा जो टाक आहे, आता आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. तर मी इथे तुळजाभवानी मातेचं आमच्याकडे मूर्ती आहे. तर इथे आपल्याला मूर्ती किंवा टाक जे काही तुमच्याकडे असेल कुलदेवीचं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्याच्या शेजारीच आपल्याला लक्ष्मी मातेचा जो कॉईन असतो, चांदीचा कॉईन तुमच्याकडे असेल तर तो नक्की ह्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे.
आणि इथे वाटीमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काही धन आहे, पैसे, सोने, नाणे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ह्या पूजेच्या मधोमध आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. विड्याचे 2 पानं घ्यायचे आणि तिथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यासोबतच या साईडला आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि या साईडला आपल्याला घंटा ठेवायची आहे. तर अशी ही पूजा मांडणी करायची आहे. ही पूजा मांडणी तुम्ही 5:30च्या पुढे करून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते. त्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे. आता अशी पूजा मांडणी झाल्यानंतर बघा तुम्ही, आता मी अशी ही रांगोळी आणली आहे. तर तुम्ही शक्यतो डिझाईनची वगैरे रांगोळी काढण्यापेक्षा तुम्ही हे बघा, इथे लक्ष्मीचे पाऊलं आहेत. श्री, ओम, स्वस्तिक, गाईचे पाऊलं आहे आणि देवीचे, लक्ष्मीचे पाऊलं आहेत. तर अशी ही रांगोळी तुम्ही काढू शकतात, कारण या रांगोळीला जास्त महत्त्व आहे. तर पूजा मांडणीच्या ठिकाणी, त्यानंतर तुळशीजवळ, तुमच्या देवाऱ्यासमोर, तुमच्या मुख्य दरवाजाच्या इथे तुम्हाला रांगोळी काढायचीच आहे. ठीक आहे. आणि तसंच तुळशीपासून आणि मुख्य प्रवेशद्वारापासून या पूजा मांडणीपर्यंत लक्ष्मी मातेचे पाऊलं जे आहे ते येताना काढायचे आहे. म्हणजे घरातून आपण जेव्हा घरामध्ये येतो तर घराच्या प्रवेशद्वारापासून या पूजा मांडणीपर्यंत लक्ष्मी मातेचे पाऊलं काढायचे आहे. तसंच तुळशीपासून लक्ष्मी मातेचे पावलं या पूजेपर्यंत काढायचे आहे. कळालं असेल तुम्हाला. लक्ष्मीचे पावलं कोणी कुंकुने असं मुठीने हे करून असं पण काढतं. तुम्ही रांगोळीने काढू शकतात, हळदी कुंकुने काढू शकतात, हरकत नाही. पण ते पावलं काढायला विसरू नका. आता हे झाल्यावर आपल्याला आपलं देवघर, प्रवेशद्वार, तसंच तुळशीजवळ पणत्या लावायच्या आहे. सगळीकडे तुम्हाला पणत्या लावायच्या आहे. तुपाचा दिवा, धूप लावायचा आहे. सगळीकडे आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि घरातलं वातावरण शक्यतो शांत ठेवा पूजेच्या वेळेस. घरामध्ये टी व्ही वगैरे, मोठ्याने गाणे वगैरे हे लावू नका. टी व्ही ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी अगदी छोट्या गोष्टी, पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या एवढ्या लक्षात ठेवा. आता बघा, जो शुभ मुहूर्त आहे तर त्यावर आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला तुळशी मातेजवळ जाऊन तुळशीला दिवा, अगरबत्ती लावायची आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला तुम्ही साधा साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर मी सोबत तुम्हाला तुलसी स्तोत्र आणि तुलसी मंत्र देते स्क्रीनवर, तर ते आपल्याला एकदम म्हणायचं आहे. तुळशी पूजन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि तिथे तुम्हाला लक्ष्मीचे पावलं, स्वस्तिक जे पण काही तुम्ही असतील तिथे मुख्य दरवाजाला उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांचं, कुलस्वामिनीचं आणि स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायचा आहे. त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूजेच्या ठिकाणी यायचं आहे. आता पूजा सुरू करताना सगळ्यात पहिले आपल्याला महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुषांनी सुद्धा डोक्यावर काहीतरी टोपी किंवा रुमाल जो आहे तो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पूजा सुरू करायची. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करण्यासाठी बघा, आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये, डाव्या हाताने पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू आणि अक्षता टाकायचं आहे. एक फूल टाकायचं आहे. आणि मी तुम्हाला संकल्प करताना काय म्हणायचं आहे ते पण तुम्हाला स्क्रीनवर देते. हातामध्ये पाणी, अक्षता, फुलं घेऊन तुम्हाला हा संकल्प म्हणायचा आहे. मी कश्यप गोत्रात उत्पन्न नेहा नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील, कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाळ संरक्षित राहण्यासाठी, तसंच गुरु, आई, वडील यांची भक्ती, सेवा आणि सानिध्य प्राप्तीसाठी, तसंच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपा टिकवण्यासाठी यथाशक्ती, यथाज्ञानेनं दिवाळीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे. त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश आणि शुद्धीकरणासाठी कलश, शंख, घंटी, दीपपूजन करीत आहे. असं म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे ते आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. असा संकल्प नक्की करा, कारण कुठली पण पूजा जी आहे त्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. आता हा संकल्प झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची. कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो. तर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्याला तामणात घ्यायची आहे. ठीक आहे. ही मूर्ती तामणात घ्यायची आहे. तर 11 वेळेस आपल्याला पाण्याने, तुम्ही अथर्वशीर्ष म्हणू शकतात किंवा तुम्ही साधं ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा तुम्ही मंत्र म्हणा. काहीतरी मंत्र स्तोत्र आपल्याला कंटिन्यू म्हणत राहायचे. त्याच्यामुळे आपलं लक्ष जे आहे ते पूजेकडे राहतं. तर गणपती बाप्पांचं मूर्तीचं 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने आणि परत 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे जोडपानावर आपल्याला पहिले हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचं आहे.
थोडेसे तांदूळ ठेवून त्याला हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. आता गणपती बाप्पांची पूजा, त्यांचा मानसन्मान करायचा आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल आणि दुर्वा अर्पण करत आहे. दुर्वा पण नक्की अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करूया. इथे पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्यावर आपल्याला गुळ खोबरं अर्पण करायचं आहे. त्याच्याभोवती पाणी फिरवा आणि गणपती बाप्पांना एकदा आपल्याला दिव्याने आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे. ओम गणपती नमः. ठीक आहे. तर अशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पहिले गणपती बाप्पांची पूजा करायची. आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर, गणेश पूजन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं पूजन करायचं आहे. आता कुलदेवीचं आपल्याला ध्यानमंत्र म्हणायचं आहे. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते. देवीचा टाक किंवा मूर्ती जी आहे ती आपल्याला तांबणामध्ये घ्यायची आहे. देवीसाठी तुम्ही 99 मंत्र अतिशय प्रभावी आहे तो तुम्ही म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणत तुम्ही 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने आणि 11 वेळेस परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता या जोडपानावर इथे आपल्याला परत तांदूळ, त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि इथे आपल्याला कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे. आता कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. ही देवी आई, मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे. देवी आई, मी तुला अक्षता अर्पण करत आहे. हे देवी आई, मी तुला फूल अर्पण करत आहे. आणि त्यानंतर आपण एक फळाचा नैवेद्य इथे अर्पण करूया. पाण्याचा भरीव चौकोन करा आणि तिथे आपल्याला फळ ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्याभोवती थोडंसं पाणी फिरवा. तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची पूजा करायची. गणपती बाप्पांची पूजा, त्यानंतर कुलदेवीची पूजा आणि आता आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. ठीक आहे. लक्ष्मी मातेचा मानसन्मान करायचा आहे. तर लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी आपल्याला बघा, आता आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर माता लक्ष्मी, श्रीयंत्र आणि गजांतलक्ष्मी, गजलक्ष्मी हे ठेवलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. फोटोला प्रत्येक ठिकाणी भगवान विष्णू, माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करा. त्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू, गजलक्ष्मींना, त्यानंतर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू टाकायचं आहे. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला अक्षता, कमळाचं फूल जे आहे ते माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकतात. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. फोटोला फूल अर्पण करूया लक्ष्मी मातेला. आता यानंतर कुबेर यंत्र जे आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. कुबेर यंत्राची पूजा करताना तुम्ही पुरुसुक्तसुद्धा म्हणू शकता. तुमच्याकडे जसा वेळ आहे त्याप्रमाणे, किंवा तुम्ही साधं आपलं कुंकू अर्पण करून पूजा केली तरी चालेल. फूल अर्पण करा. कुबेर देवतांना पण तुम्ही हळद कुंकू तिथे अर्पण करा, अक्षता अर्पण करा आणि फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला इथे जो लक्ष्मीचा कॉईन आहे तर त्याची पण पूजा करायची आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता. लक्ष्मी मातेला हे गुलाबाचं फूल मी अर्पण करते. यानंतर आपल्याला शंखामध्ये पाणी टाकायचं आहे. ठीक आहे. शंखाला पण आपल्याला नमस्कार करायचा आहे. घंटीला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. नारळाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं. प्रत्येक गोष्टीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. केरसुनीचं आपण शिराईची पूजा केलेली आहे. सगळ्यात पहिले शिराईची पूजा केली होती. शंखावर पण फूल ठेवूया. त्यानंतर आपण जी काही लक्ष्मी ठेवली, पैसे धन, त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे. यानंतर आपल्याला सगळ्या देवांना, सगळ्या गोष्टींना आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे. आता ही पूजा करताना तुम्ही कंटिन्यू काहीतरी मंत्र, स्तोत्र जे आहे ते लावून द्या. घरातल्या सगळ्यांनी मिळून पूजा करायची आहे, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. ह्या पूजेला पण खूप महत्त्व आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता इथे मी पाण्याचा भरीव चौकोन करते. ठीक आहे. तर त्यावर धने आणि गुळाचा नैवेद्य, त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे आहे तर ते मी ठेवते. ड्रायफ्रूट्स, त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीमध्ये बघा
इथे मी लाया आणि बत्तासे घेतले, मध्ये लाया आणि त्यावर बत्तासे, असं 2 खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला घ्यायच्या आहे. ज्यांना पण खूप महत्त्व आहे, हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. धने गूळ, धने म्हणजे हे साक्षात लक्ष्मी मानली जाते, तर त्यामुळे धने आणि गूळ पण ठेवायचं आहे. ड्रायफ्रूट, त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाया आणि बत्तासे हे 2 अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे. या सगळ्या नैवेद्याभोवती यासोबतच आपल्याला जो स्वयंपाक आपण केलेला आहे तो पण या पूजेमध्ये इथे तुम्हाला ठेवायचा आहे. आता इथे जागा मला कमी आहे, तर जो काही आपण स्वयंपाक केला असेल तो याच्या पुढेच तुम्हाला इथे नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. त्यानंतर फराळ, दिवाळीला आपण जो पण काही चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे जो काही फराळ करतो ते सगळं आपल्याला इथे ठेवायचं आहे पूजेमध्ये. या पूजेला नैवेद्याला पण खूप महत्त्व असतं. या संपूर्ण नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे, ठीक आहे. आणि नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचं आहे. या प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्रसुद्धा अर्पण करा. तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे. यानंतर आपल्याला संध्याकाळी कुठल्या सेवा करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते. सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर श्री ऋणनाशक गणेश मंत्र, या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर आहेत. नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आहे, आणि नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही घ्या, मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, तर ताईंकडून पण तुम्हाला मिळेल. श्री ऋणनाशक गणेश मंत्र 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री कमलात्मक मंत्र 1 माळ, त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा, गीतेची 18 नावे 1 वेळा घ्यायची आहे, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे, विष्णू सहस्रनाम 1 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे, श्री रामरक्षा 1 वेळेस, ललिता सहस्रनाम स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे, आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना. क्षमा प्रार्थना ही कुठल्याही पूजेनंतर आपल्याला मागायचीच असते, कारण आपण माणूस आहे, कळत नकळतपणे आपण जी काही साधीभोळी सेवा केली, पूजा केली, त्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर आपल्याला क्षमा असावी, यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची असते. तर बघा, ही अतिशय योग्य पद्धत आहे लक्ष्मीपूजन करण्याची, अगदी साधी सोपी. या व्यतिरिक्त तुम्ही जितकी सजावट, बाकीच्या काही तुम्हाला गोष्टी ठेवायच्या असतील सजावटीसाठी, त्या तुम्ही ठेवू शकतात. आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते हे प्रत्येक घरामध्ये झालंच पाहिजे. तुमच्या दुकानांमध्ये, शॉपमध्ये, बिझनेसच्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी, लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी म्हणून आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि लक्ष्मी मातेसह आपल्याला गणेश पूजन आणि कुबेरांची सुद्धा पूजा करायची आहे. या दिवशी आपल्या घराचा, आपल्या शॉपचा कानाकोपरा स्वच्छ करा, गंगाजल गोमूत्र शिंपडून सगळं अगदी पवित्र करा. घरांना, दारांना आपल्याला झेंडूच्या फुलांच्या आणि आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे. आणि बघा, आता लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर लक्ष्मीपूजन आहे 12 नोव्हेंबरला, म्हणजे रविवारी आहे. तर शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:40 तर 7:36 आहे. आणि यासोबतच महानिश्चित कालाचा शुभ मुहूर्त आहे रात्री 11:49 तर 12:30 वाजेपर्यंत. तर या काळामध्ये तुम्ही सेवासुद्धा करू शकतात. हा काळ अतिशय शुभ मानला जातो. आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पूजा करू शकतात. संध्याकाळी 5:40 तर 7:36 तुम्ही पूजेचा, पूजनाचा शुभ मुहूर्त आहे, तर त्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकतात. बघा, सेवा करा. या काळामध्ये सेवा केलेली खूप लाभकारी ठरते. आपणच म्हणतो, मग मला माझ्या बाबतीत असे दुःख काय येतात, असे संकट काय येतात. आणि लक्ष्मीची सेवा म्हणजे फक्त पैशासाठी नसते, तर आपलं शरीर हे सुद्धा खूप महत्त्वाचं धन आहे. आपल्याला, आपल्या घरातल्यांना चांगलं आरोग्य मिळावं, निरोगी आरोग्य मिळावं, दीर्घायुष्य लाभावं, यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे. आणि लक्षात घ्या, लक्ष्मीपूजनाला तुम्ही सकाळी मस्त अभ्यंग स्नान करा, पंचगव्य टाकून तुम्ही अभ्यंग स्नान करा, कारण आपल्या घरातली नकारात्मकता, आपल्यातली नकारात्मकता, वाईट गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहे. त्यासाठी तुम्हाला पंचगव्य लावून पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. घरातलं वातावरण जितकं छान, पवित्र, शांत तुम्हाला ठेवता येईल तेवढं तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी, तेवढ्या सेवा तुम्ही करा. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मांडणी झाल्यावर तुम्हाला सेवा नक्की करायची आहे. बघा, आणि मांडणी उचलायची घाई करू नका. लक्ष्मीपूजन तुम्हाला रात्रभर तसंच ठेवायचं आहे. त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची असते. तर तुम्ही पूजा मांडणी जी आहे ती रात्रभर तशीच ठेवा, ती उचलू नका. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, जी काही प्रार्थना तुम्हाला करायची आहे, मनापासून करा. हे बघा, साधी बोळी केलेली सेवा अतिशय महत्त्वाची असते. तुम्ही भलेही अगदी रूम भरून पूजा मांडली, पण तुमच्या मनामध्ये भाव नाही तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. तर अशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने आणि जितक्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या ठेवून ही पूजा मी केलेली आहे. आता फक्त यामध्ये बघा, श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र तुमच्याकडे नसेल तर मी नेहमी सांगते तुम्ही ते घ्या
आत्ता घेणं तुम्हाला शक्य नसेल तर पूजेमध्ये तुम्ही सुपारी स्वरूपात लक्ष्मी माता आणि सुपारी स्वरूपात कुबेर यांचं स्थापना केली तरी चालेल. पण मी सगळ्या महिलांना विनंती करते की प्लीज तुम्ही कुबेर यंत्र, श्रीयंत्र जे आहे त्याची घरात स्थापना करा. त्याचे खूप फायदे आहेत, खूप फायदे तुम्हाला, खूप बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेले दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती आवडली असेल, पूजा मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.